श्रीषाच्या बर्थडे पार्टीसाठी आहे ना मला इडली चटणीचा बेत करायचा होता आणि मी पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात करणार होती. तर खरं तर आहे ना मी यूट्यूबवरती आणि बऱ्याच ठिकाणी सर्च केलं तर मला योग्य ते प्रमाण भेटलं नाही. तर मी ताईंना विचारलं, त्यांनी सांगितलं 1 किलो तांदळामध्ये आहे ना आणि उडीद डाळीमध्ये तर 70 इडल्या होत्या. तर मी 3 किलो इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि 1 किलोला थोडी कमी म्हणजे 900 ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे. म्हणजे आपण वरण भाताचा जो कुकर असतो, जो मोठा डबा असतो तो घेतलेला आहे मेजरमेंटसाठी आणि त्याच्यामध्ये 1 किलो तांदूळ बसत होता. आणि बघा सेम मापाने मी आहे ना थोडीशी कमी 1 किलोला म्हणजे अंदाजे 900 ग्रॅम इथे तांदूळ घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये 250 इडल्या झालेल्या आहेत माझे. तर तुम्हाला कुठल्याही पार्टीसाठी जर करायचं असेल तर हे बघा अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 3 किलो तांदूळ, 1 किलो उडीद डाळ, 4 चमचे मेथी दाणे घातले होते भिजत आणि त्यानंतर आहे ना ज्यावेळी मी पीठ वाटायला घेतलं त्यावेळी मी 2 वाटी पोहे भिजत घातले होते आणि इथे स्मूथ असं थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण इडलीचं बॅटर वाटून घेतो त्या प्रकारे इडलीचं बॅटर वाटून घ्यायचं आहे. तर बघा अर्ध्याच्या वर हा डब्बा माझा इथे बॅटर रेडी झालेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी पोहे भिजत होते तर मी ते वाटून घेतले. पोह्यामुळे काय होतं, इडल्या आहे ना सॉफ्ट होतात. तर इथे आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळी बघा पीठ आहे ना असं छान फर्मेंट झालं होतं. तर डब्बा बघा आणि नंतर आहे ना थोड्या वेळाने मी चेक केलं तर थोडंसं आंबूसपणा कमी होता. म्हणून परत 1-2-3 तासासाठी मी म्हटलं आपण थोड्या जरा उशिरा करावा. एक बॅच मी ऑलरेडी करून घेतलेली आणि त्यानंतर बघा पूर्ण असं डब्बा फुल भरून असं पीठ आलेलं आहे आणि एकदम परफेक्ट झालं होतं. तर इथे इडल्या करायला घेतल्या होत्या तर 2 इडलीचे कुकर होते. एकामध्ये 24 आणि एकामध्ये 20 इडल्या होणार होत्या. तर प्रत्येक वेळी मी कुकर लावताना ना पाणी चेंज करून त्यात अर्ध लिंबू कट करून टाकायची मी, जेणेकरून आहे ना कुकर काळा होत नाही. आणि सगळे भांडे मी तेलाने ग्रीस केले आणि एक एक पळी मग मी इडलीचं बॅटर टाकून घेतलं. 15 ते 20 मिनटासाठी आपण इथे छान इडल्या करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर बघा इथे त्यामुळे 5 वेळा मी हे इडलीचे कुकर लावले दोन्ही आणि मोठा कुकर मी परत एकदा लावला. म्हणजे तुम्ही काउंट करू शकता की बरोबर 250 इडल्या झाल्या होत्या एवढ्या प्रमाणामध्ये. जर तुम्हाला कुठलीही पार्टी वगैरे असेल ना तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर इडल्या झाल्यानंतर मी 5 मिनटं आहे ना असं जाळीत ठेवलं, जेणेकरून ती वाफ निघून जाईल आणि मग परत डब्यात भरून ठेवायचं. म्हणजे आहे ना जरी उशीर जरी झाला ना कार्यक्रमाला वगैरे तरी इडल्या अशा सॉफ्ट होतात, कडक नाही. आणि चटणी ही काकूंनी केली होती. तर एवढ्या इडल्यांसाठी 3 नारळ घेतले होते, पाव किलो डाळ, मिरची घेतल्या होत्या चवीप्रमाणे, लसूण, अद्रक सगळं मिक्सरमध्ये ना हे बारीक वाटून घेतलं होतं. आणि त्यानंतर फोडणीमध्ये ना 3 चमचे मोठे तेल टाकलं, 2 चमचे मोहरी टाकलं, अर्धा चमचे इथे हिंग टाकलं आणि कढीपत्ता आणि त्यानंतर हे बघा व्यवस्थित असं तडका दिला.